नमस्कार मित्रांनो, ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण सिडनीपासून 90 किलोमीटर अंतरावर शील्ड्स ऑर्चिड म्हणून एक फार्म आहे, जो शेत आहे, तिथं आपण आलेलो आहोत। आणि आपल्या शेतकऱ्याला जरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा सफरचंद घेतच नसतील ॲपल, तरी सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीचा फार्म आणि याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ते शेत पाहण्यासाठी आलेलो आहोत। आपल्यासोबत Mr. Bill आहेत। Can you introduce yourself? त्यांची ओळख करून घेऊ द्या। My name's Bill Shields. I'm the owner and operator of Shields Orchard in Bilpin. We've got 6 hectares of land and about 3,500 fruit We'll just trees. go. We'll go walking. Now, as part of our integrated pest management as well. Our primary insect is codling moth. So some years ago we started using ultraviolet light We'll traps. go inside. I'll show you something. We're using ultraviolet light traps, but we're also trialling a new device, which is an electronic trap, which sends us a signal when codling moth emerge. Here is it. And this is it here. Yeah. मित्रांनो, ते आता आपल्याला काय सांगत होते मी तुम्हाला थोडं मराठीत सांगतो। यांचं इथं 16 हेक्टरवर शेत आहे आणि हे आपल्याला जे दाखवत आहे तो हा ट्रॅप आहे, जे आपल्याकडं सफरचंदामध्ये जे किडी येतात ते पकडण्यासाठी ते दाखवत आहेत। ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे जवळपास 3300 झाडं सफरचंदाची आहेत आणि 11 प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत। आणि हा तसा ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनं फार छोटा फार्म आहे, कारण आपल्याला माहितीच आहे, त्यांनी अगोदरही चर्चा करताना सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात सध्या अमेरिकेमध्ये वगैरे सफरचंदाची शेती केली जाते आणि मग इतक्या छोट्या प्रमाणात शेती करणं तसं इथंही परवडत नाही ऑस्ट्रेलियामध्ये। त्यामुळे त्यांनी एक वेगळं मॉडेल स्वतःच तयार केलेलं, जे की आपल्या भागातल्या सफरचंदाच्या शेतकऱ्याशी रिलेट होतं किंवा आपल्या इतर पिकाशी रिलेट होऊ शकतं। आता त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की ते कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक याला वापरत नाहीत। त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, त्यांच्याकडे एक वेदर स्टेशन आहे, म्हणजे आपल्याकडे जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन किंवा आपल्याकडे पण सगळ्या शेतकऱ्याला द्राक्षवाल्याला वगैरे माहीत आहे, ते त्यांनी बसवलेलं आहे। ते डायरेक्ट सॉफ्टवेअरला सॅटेलाईटमार्फत कनेक्ट होतं आणि मग ते पुढच्या 8-10 दिवसाचा डाटा सगळा मिळतो त्यांना आणि त्याच्याप्रमाणे ते कुठली कीड किंवा रोग येते ह्याचं प्रेडिक्शन मिळतं। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे इथं सफरचंदासारखी शेती रेसिड्यू फ्री केली जाते, जी विषमुक्त केली जाते। आणि ज्ञाना शेतीचा आपला उद्देशच हा आहे की शेती ही शेतकऱ्यासाठी फायद्याची झाली पाहिजे आणि खाणाऱ्यासाठी आरोग्यदायीची पाहिजे। जस्ट विल गो Right. आता this soil type is light or medium or It's medium soil. It's about how much 900. It's about nearly a metre deep, 34-35 inches deep. Okay. It's well drained, and it's what's called residual shale soil, which it would have been shale and heavily forested, and it's broken down over the eons. ते आपल्याला आता काय सांगत होते की त्यांची ही मध्यम प्रकारची जमीन आहे, 60 ते 90 सेंटीमीटर खोलीची जमीन आहे आणि तिला चांगला निचरा आहे, हा एक मुद्दा सांगितला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर पण क्लेम केलेलं आहे, आम्हाला अगोदरही सांगितलं की ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 8.2 आहे। तर तो कसा केला ते जरा सांगतील। दिस सॉइल इज ऑर्गेनिक कार्बन इज 8.2%. Is it right? No, it's How much organic carbon is here? 8.2. 8.2. Yeah. How in India we are very shortfall of organic carbon. Then how you increase that organic carbon in this soil? How you enrich your soil? Well, we've enriched our soil by never replanting straight back into it, by planting green crops, correcting all our nutrient deficiencies, Okay. incorporating the organic material back into the soil, Okay. and doing that twice. And then now we've established a grass sward. All of the grass, when it's mowed, is blown back under the tree. Okay. So we could have that much. We could have All 2 grass. inches of mulch
under the tree. ओके ओके And we've also used we've used compost teas to increase our biome in the soil. मित्रांनो, त्यांनी जे आतापर्यंत काही गोष्टी सांगितल्या ते मी तुम्हाला मराठीत सांगतो. त्यांचं म्हणणं आहे की आता इथं जी झाडाची लाईन आहे तिथं 2 इंचापर्यंत पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ त्यांनी टाकलेले. त्याच्यामध्ये मग गवत असेल, काडी कचरा असेल किंवा शेणखत आहे. आणि जे त्यांनी कटिंग वगैरे झाल्यानंतर जे रेसिड्यू राहतात किंवा जो जैविक भार राहतो तो सगळा तिथं टाकलेला आहे. ते एकदा आता ही बाग काढली पुन्हा इथं बाग लावत नाही, ते क्रॉप रोटेशन करतात. म्हणजेच काय, आपल्याकडं सुद्धा मी सुद्धा तुम्हाला वारंवार ज्ञाना शेतीमध्ये सांगत असतो की ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा असेल, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर तुम्हाला बाहेरून काही विकत न आणता तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जे खायचं आहे, तुम्हाला जे लागतं आहे तेवढं घ्या, बाकीचं सगळं जमिनीला द्या, तरच सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. 8.2 म्हणजे मला सुद्धा सुरुवातीला यांच्या वेबसाईटवर बघितल्यावर खरं वाटलं नव्हतं, पण मी ज्यावेळेस शेतात आलो अक्षरशः इथं आपण उकिरड्यावर चालताना जसं फील येतं तसं इथे येते. म्हणजेच नक्कीच त्यांचा सेंद्रिय कर्ब 8.2 असेल. Can we explain some economics of your farm? How much variety, how much apple varieties are there? How much yield you will get it, and cost benefit ratio? Can you explain something like that? Well, we had 12 varieties of apples, and all of the apples are sold off the farm with pick your own. And we charge $3.50 a kilo for them. And if we were packing them and sending to market, we would probably not survive because the margin is so small. But because we've managed to cut our production costs down as well, whereas probably for a normal grower it's costing $1.60 or $1.70 or more to produce a kilo of apples, we're probably doing it close to $1. I'll just show you this while you're here. As part of our integrated pest management plan, we've encouraged, this is what's called an earwig hotel. So in the top of that will be where earwigs go and live, and earwigs will predate on codling moth larvae. They'll predate on other insects as well. Okay. This friendly insect. Friendly insects. Farmers friendly insect. Yeah. Unfortunately, I can't pull it off. I'll pull it out, but there would be 150 or more. Okay. And there's one of those hotels on every row. त्यांनी आता काय सांगितलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते एक तर त्यांचा छोटा फार्म आहे. म्हणजे आपल्याकडच्या भारतातली शेती जशी असते 15-16 एकर तर आपल्याकडे मोठी होती, पण इकडे 15-16 एकरच्या फार्मला तसं व्हायबल किंवा ते इकॉनॉमिकली व्हायबल होऊ शकत नाही, परवडू शकत नाही. त्यासाठी ते काय करतात, त्यांचं जेवढे ज्या 11 व्हरायटी आहेत ते जवळपास फेब्रुवारी एंडपासून मे अखेरपर्यंत त्यांच्याकडं माल तयार होतो टप्प्याटप्प्याने. आणि मग ते ऑस्ट्रेलियाच्या जवळपास म्हणजे सिडनीच्या जवळपास 80-90 किलोमीटर म्हणजे 1 तास 1.5 तासात येतं. आणि मग ते त्यांचा फार्ममध्ये ओपन प्लिक म्हणजे त्यांनी ग्राहकांनी किंवा शहरातल्या मंडळींनी यावं, स्वतः ॲपल तोडावेत आणि ते घेऊन जावेत. हाऊ मच रेट यू गेट फ्रॉम दॅट पिकिंग ऑफ द ॲपल्स एक्झॅक्टली? आय कांट रिमेंबर व्हॉट यू से. Well, we get $3.50. म्हणजे $3.50 1 किलो. 3.5. Yeah, if people pick bigger quantities, it's $3. Okay. Got it. म्हणजे ते तुम्ही तुमच्या ग्राहकांनी यावं, तिथं त्यांचे स्वतःला जे पाहिजे तसे ते सफरचंद तोडावेत आणि ते $3.50 1 किलो याच्याप्रमाणे ते विकतायत. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांची स्वतःची कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी आहे, कारण ते सगळे इंटिग्रेटेड पेस्ट म्हणजे एक तर ते रसायनाचा वापर फार कमी करतात, स्वतः शेती करतात आणि त्याच्यामुळे त्यांना ती परवडते. अदरवाईज त्यांना ही शेती परवडू शकत नव्हती. आपल्यासाठी यामध्ये आपण काय घेऊ शकतो मित्रांनो, की म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतः शेती करतात, सगळे स्वतःची मंडळी घरची मंडळी स्वतः शेती करतात आणि विक्री व्यवस्थेसाठी सुद्धा म्हणजे एक तर काय होतं, ग्राहक आले किंवा पर्यटक जर आले तर ते स्वतः येतात, प्लग करतात म्हणजे तोडतात आणि जाताना जेवढं वजन होईल गुणिले $3.50 याच्याप्रमाणे ते विकतात. त्याच्यामुळं त्यांचा हार्वेस्टिंगचा खर्च कमी होतो, काढणीचा खर्च कमी होतो आणि जाग्यावरच माल विकल्यामुळं मध्यस्थाची साखळी कुठलीच राहत नाही. त्याच्यामुळेही त्यांना शेती परवडते असं त्यांचं स्पष्ट मत आहे. तरीसुद्धा आपण शेवटी एकदा पूर्ण राऊंड झाल्यानंतर आपण काही गोष्टी याच्यावर चर्चा करणार आहोत. Now this device here, हां, it's also connected to the internet.
and it What measures. it records? It records soil moisture, Okay. soil temperature, Mm-hmm. and this device here records leaf wetness. Okay, okay, okay. And again, it combines that आता information. यांनी इथं जे दाखवलेलं आहे ते ॲटोमॅटिक वेदर स्टेशनला किंवा आपल्याकडे जे ॲग्रिकल्चर इंटेलिजन्स म्हणून AI जी कन्सेप्ट आलेला आहे ते इथं आपल्याला पाहता येईल. हे बघा इथं हे सेन्सर बसवलेले आहेत. तो इथं बघा इथं खाली येतो, इथं जमिनीमध्ये गेलेला आहे. इथं जमिनीमध्ये किती पाणी आहे किंवा कुठलं अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे त्याचे सेन्सर आहेत. ही हवेमधली आर्द्रताचा सेन्सर आहे. त्यासोबत इथं जर आपण पाहिलं तर सेम जमिनीमधलं प्लस पानामधली वेटनेस म्हणजे पानामध्ये पाणी किती आहे याचा एक सेन्सर इथं मित्रांनो दिसतोय. हा बघा. तर आपल्याकडे आता AIचं टूल म्हणून वापर केला जातो आहे आणि त्याच्यावर बरेचसे कृषी विज्ञान केंद्र बारामती सध्या प्रयोग करते. शुगर केनमध्ये ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि यांच्याकडे पूर्वापार यांच्याकडे मूळ म्हणजे मजूर नसल्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करावंच लागत होत्या. आता आपण कुठं थोडं जागतिक पातळीवर विचार करण्यासारखं आलेलं आहे. मित्रांनो अजून तुम्ही दुसरी एक गोष्ट पाहिली असेल, आपल्याकडे जे शिमला किंवा हिमाचल प्रदेशमध्ये काश्मीरमध्ये जे सफरचंद होतात त्याची वाढ आपल्याकडे अशी बुशी एक मीटरपर्यंत सरळ वाढू द्यायचं, मग पुन्हा चारी बाजून असं डेरेदार झाड करायचं. तर यांनी ही ट्रेलिस सिस्टीममध्ये जसं आपल्याकडे द्राक्षसुद्धा अशी काही प्रमाणात घेतली जातात, सर्वदूर नाही, परंतु इथं त्यांच्याकडे लेबरचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी ट्रेलिजवर केलेलं आहे. आपल्याकडे मात्र असं डेरेदार झाड केलं जातं. what you see in India, the apples are grown like this one. Vase, yeah. Vase. And vase. you have taken it on trellis. Yeah. What's the reason for that? Well, the reason for that is two, or there are a number of reasons. One is that we use dwarfing rootstocks, so the trees need some support Okay. as well as that. But the closer you get the branch to horizontal, the quicker it will bear fruit. Okay. And ठीक आहे. and the other thing is that with Pick Your Own, people won't reach into a big tree to pick an apple in soil. ओके. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी तसं काय केलं आहे तर त्यांचा जो रूट स्टॉक आहे तो असं वेली टाईपचा आहे, त्याच्यामुळे त्याला तो ट्रेलिजवर घ्यावाच लागतो, त्याचं झाड होत नाही. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस ग्राहक येतील किंवा पर्यटक येतील आणि त्यांना तोडायला हे सहजासहजी हे ॲपल तोडता यावेत त्यासाठी त्यांनी ही ट्रेलिज पद्धत केलेली आहे. एक्सपेरिमेंटिंग इन शुगर केन अँड इन सम हॉर्टिकल्चर क्रॉप्स वी आर just in primary stage of implementing the AI in agriculture in India. Yeah, right, okay. Look, Australia hasn't been what I regard as way ahead of anyone else in the rest of the world. Yes, In fact, we're behind Europe and even North America, and I say that from someone who has travelled to and seen the apple industry in the US and also the apple industry in the UK and in Italy. And we're just starting to catch up now. But the In apple New Zealand industry, also there is big apple industry in New Zealand. the apple industry in New Zealand is a very good industry and very efficient. My one friend is importing apple from New Zealand Right. in India, in Pune. Yeah. He also And visited that apple industry or apple The garden. thing sorts. is that with the New Zealand apples is that they focus a lot on quality. Quality, but not. Yeah. It's not organic. Something like not organic. It may Well, be there residue-free. are a few organic growers, but not a lot, and certainly there wouldn't be a lot of organic stuff exported. They majority they rely on residue free, not organic, I think. Yeah, well, I mean, there's very few places where you'll find significant organic, and in fact, I'd argue that if you look at our soils and you look at what we do, we're as good as organic. It's very genuine. Your farm is very genuine, Yeah. and 8.2 organic carbon itself shows that what you are doing. It's not things to discuss or to tell something like that. No. It's not joke.
to have 8.2% organic carbon, Yep. and your farm itself explains what you are doing. Yeah, It's yeah. not need not to explain anything more. Yeah, Well, you can see what our soil's like there. yeah. मित्रांनो इथं थोडं नर्सरी टाईप त्यांनी केलं होतं. इथं जर पाहिलं आपण तर खरंच आपल्यासारखीच माती आहे, मध्यम ते भारी प्रकारामधले. फार काही वेगळं नाही, परंतु इथं कमीत कमी कल्टिवेशन म्हणजे मशागत केली जाते आणि जमिनीमध्ये आपल्याला जे लागतं आहे तेवढंच घेतलं जातं आणि बाकी सगळं जमिनीला दिलं जातं. त्यामुळंच इथं सेंद्रिय कर्ब एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. Detergent in it. ओके. And the bottom, and that little orange thing is a pheromone. It's a scent Okay. of a female moth. I know. It's methyluginal or something like that. Yeah. So they just turn on at 7 o'clock at night, Okay. And stay on for about 6 hours. 6 hours. Yeah. 7 Well, to all the moths, if they're going to fly, they'll fly in the first Okay. part of the evening. What we taught is that just light it on 7 p.m. and Yep. just close it 10. Yeah. Well, it goes a bit longer than that. It goes to about midnight. Okay. Is it works on solar? That works on power, but we've got 2 of them in somewhere else where we've got Okay. solar, and we've got another one at a dam where there's a pump which is on power, and another one at the Okay. shed. So we've got pretty well everything covered. But the solar ones I had to make myself. I used that, Okay. but I've used Solar? LED solar lights. मित्रांनो हे सोलार वर चालणारे इलेक्ट्रिकवर चालणारे त्यांचे लाईट ट्रॅप आहेत. ते संध्याकाळी 7 वाजता चालू करतात आणि 11 वाजता बंद करतात. त्यांच्याकडे सोलारवरचे पण ट्रॅप आहेत, ते आपल्याला आता सांगत होते. त्याच्यानंतर आपण पुढे त्यांचं वेदर स्टेशन पाहूया. म्हणजे समोर पाहतोय ती त्यांचं स्वतःचं ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आहे. आपल्याकडे नाशिक भागामध्ये किंवा आता काही सोलापूर भागातल्या शेतकऱ्यांनी स्वतः 4.5 ते 5 लाख रुपये खर्चून ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवत आहेत. तसेच शासनाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी असे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेले आहेत. प्रत्येक महसूल मंडळाच्या मुख्यालयाला एक. त्यामध्ये ते टेम्परेचर म्हणजे त्या भागातलं तापमान, पूर्ण 24 तासाचं तापमान किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, त्याच्यासोबतच त्यांनी एक कस्टमाइज केलेले आहेत इथं क्रॉपसाठी. ते काय करत आहे की मातीमधलं तापमान किती आहे, मातीमध्ये मॉइश्चर किती आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण किती आहे, पानामध्ये ओलावा किती आहे, त्यासोबत पुढच्या 8-10 दिवसाच्या रेन फॉरकास्टसुद्धा हे सगळं ते त्यांना मिळतं आहे. तर आता ते आपल्याला थोडं दाखवतील त्या मोबाईलवर त्यांना कसा डाटा मिळतो. कॅन यू शो दॅट? Yeah, well, see this for instance shows scab, and it'll come up with a त्यांचं म्हणणं आहे की ते ह्या सगळे ऑब्जेक्शन घेऊन त्याच्यावर आता High समजा risk. डाळिंबावर स्कॅब नावाचा रोग येतो. मग ते स्कॅब रोग येण्यासाठी सध्या ते जर वातावरण फेवरेबल असेल तर त्यांना अलर्ट येतो मोबाईलवर, असं ते दाखवत आहेत. ते this shows you codling moth. कूलिंग मंथ, Codling moth. कॉलिंग मॉथ, Yeah, it just says there's no risk. नो रिस्क. Yeah. म्हणजे जे काही पेस्ट आणि डिसीजेस आहेत त्याची काय इथं रिस्क आहे का वाढण्याची, जेणेकरून शेतकऱ्याला पुढं येणाऱ्या पिकामध्ये त्याला काही धोका होईल का, किंवा आपण जे आर्थिक नुकसानीची पातळी म्हणतो त्याला डायरेक्ट ट्रिगर येतात की हां ही मॉथ वाढू शकतो, हे असं टेम्परेचर ह्युमिडिटी आहे आणि त्याच्यामुळे हा रोग येऊ शकतो, त्याच्यावर त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर घेता येतील. तर अशा प्रकारे आपण आज जो शील्ड्स ऑर्चिड म्हणून जो व्हिजिट केलेला आहे, तर मित्रांनो सफरचंद तसं महाराष्ट्रात जरी आपण घेत नसलो तरी एखादा 15-16 एकरचा शेतकरी सस्टेनेबल म्हणजे व्हायबल होण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये आणि जिथं इजिप्त, जर्मनी, न्यूझीलंड, अमेरिका एवढे मोठे प्लेयर सफरचंदामध्ये काम करत असताना सुद्धा एखादा स्वतःच्या पायावर ठाम उभा राहतो आणि तो स्वतः शेती करतो, हे दाखवण्यासाठी. तसेच आपल्याकडं स्वतः शेतकरी उत्पादक ते ग्राहक म्हणजे हा कन्सेप्ट कसा इथं राबवला जातो चांगला छोटे शेतकरी, तेवढ्यासाठी आपण व्हिडिओ केला आणि काहीतरी आपण स्वतःही शेतकऱ्याकडून शिकावं आणि शेतकऱ्याला आपल्याकडचं काय माहिती आहे ती सांगावं, एवढ्यासाठी आपण हे सगळा व्हिडिओ केला होता. मला वाटतं आपल्याला आवडेल. आपल्याला काय वाटतं याबद्दल थोडं कमेंटमध्ये सांगा. आणि मी ऑर्चिड आपले शीडचे मालक त्यांना धन्यवाद देऊ. नमस्ते. थँक्यू. Pleasure. Glad to help you. थँक्यू.